आजच्या दिनांक 8 रोजी जामनेर शहरामध्ये चर्चित असलेला विवाह सोहळा माझी एकुलती एक मुलगी मोहिनी आणि जावई हरीश असं म्हणायला हरकत नाही की एक शाही विवाह सोहळा झाला. आणि हा सोहळा होत असताना एका बापाची इच्छा असते की मुलीचं लग्न अतिशय सुंदर चांगलं सगळ्यांना आनंदीमय हो अशा पद्धतीनं आपण विवाह सोहळा करावा असा ध्यास प्रत्येक बापाच्या मनामध्ये असतो. आणि ती कल्पना डोक्यामध्ये असताना कसा विवाह सोहळा करायचा ते ठरलं. आणि मग त्यासाठी कुठला मंडप पाहिजे, कुठली लाइटिंग व्यवस्था असली पाहिजे, कुठला बँड असला पाहिजे, अशा अनेक वेगवेगळ्या व्यवस्था विवाह सोहळ्यासाठी ज्या ज्या लागतात त्यासाठी मी प्रयत्न करायला सुरुवात केली. खूप सारा शोध घेतला. मी सर्वसामान्य कुटुंबातला ज्या वेळेला मनातील इच्छा व्यक्त झाल्या किमती ऐकून मी गार झालो. मंडपाची व्यवस्था पाहिली तर लाखोंच्या घरात सांगितली गेली. म्हणजे मन खूप मोठं होतं की मी असं करावं, माझ्या मुलीच्या लग्नामध्ये असं असं झालं पाहिजे. परंतु व्यवस्थेच्या जर किमती बघितल्या तर त्या अनेक पटीच्या आणि विचारापलीकडच्या त्या होत्या. पण मला तसंच करून हवं असं एक ध्यास, मुलीची इच्छा, माझी इच्छा किंवा बाबेट्यांची इच्छा असल्या कारणाने आम्ही अनेक प्रकारचे शोध घेण्याचा प्रयत्न केला. माझे जवळचे मित्र दीपक बंडू यांच्याशी संपर्क केला असता ते म्हटले की नाना भाऊ तुम्हाला हे नाशिकचे, औरंगाबादचे, जळगावचे मोठे मोठे नावं आहेत, त्यांच्याकडे तुम्हाला जावं लागेल. ते टेंट हाऊस खूप मोठमोठे आहेत, तुमची इच्छा तिथं पूर्ण. मी बोललो त्याला बाबा माझे टेंट हाऊस तर खूप मोठमोठे आहे पण त्यांच्या किमती खूप मोठमोठ्या आहेत, माझ्याकडनं ते शक्य नाही आहे. आणि मग मी सैतवालशी संपर्क केला आणि सैतवालला माझी इच्छा बोलून दाखवली. सैतवालने या ठिकाणी सांगितलं की भाऊ तुमची जी काही जळगावची किंवा जे काही औरंगाबाद पुण्याची किंमत असेल टेंट हाऊसला देण्याची, आता तुम्ही काम त्या लोकांना देणार आहे त्याच्यापेक्षा मला 5-10 लाख रुपये कमी द्या, मी तुम्हाला तसं तर तसं करून देतो. आणि मी त्या ठिकाणी विश्वास ठेवला आणि तुम्ही बघितलं की माझ्या मुलीचं लग्न ज्या वेळेला जशी तारीख जवळ आली तसं जशी उभारणी या ठिकाणी झाली. आणि आपण बघताय त्या ठिकाणी हळदीचा मंडप आहे, लग्न सोहळ्याचा मंडप आहे, वैदिकचा मंडप आहे. याचे शूट्स तुम्हाला आता पाहायला मिळतील. तर तुम्ही विचारही करू शकत नाही की हे काम प्रकाश सैतवाल आणि महावीर टेंट आणि त्यांचा मुलगा पप्पू आणि त्याची टीम, या सगळ्या टीमने ही सगळी व्यवस्था, हे सगळं मंडप, लाईट व्यवस्था, साऊंड व्यवस्था, संपूर्ण काम ह्या टीमने या ठिकाणी केलं. आणि ज्यावेळेला तुम्ही तिचे व्हिडिओज बघसाल तर तुम्हाला असं वाटेल की जळगाववाले किंवा औरंगाबादचे किंवा नाशिकचे ही व्यवस्था किंवा ही टेंट पुरवणाऱ्यांचा जो भाव तुमच्या डोक्यामध्ये आहे तो निघून जाईल. एक सर्वसामान्य कुटुंबातील सैतवाल परिवार आणि एका ग्रामीण भागामध्ये त्यांनी सुरू केलेला व्यवसाय, कोणीही त्यांच्यावरती विश्वास ठेवू शकत नव्हतं की इतकं सुंदर असा या ठिकाणी टेंट हाऊस टेंटची ती उभारणी करू शकते. पण मी मनस्वी त्यांना शुभेच्छा देतो, दोघं बाप बेट्यांना, प्रकाशरावांना सुद्धा, कारण प्रकाशराव माझे मित्र आहेत आणि पप्पू तर माझा मुलगा आहे. पण ज्या वेळेला त्याची एक एक दिवस मेकिंग सुरू असताना एक पार्ट बाहेर येत होता, तर असं वाटत नव्हतं की हा पप्पू करतोय
का राजेश टेंट करतोय का कोणी वेगवेगळे औरंगाबादचे 2-3 टेंटचे नाव माझ्याकडे आलेले होते तो करतोय असं मला वाटायचं. मी त्याला दोनदा विचारलं, कारण बाबा तू कोणाला हायर तर केलेलं नाही आहे, कोणी दुसऱ्याचा आणला नाही आहे. पण तसं नव्हतं. ज्यावेळेला मी बारकाईनं बघितलं तर सर्वचं सर्व हे महावीर टेंट हाऊसने केलेलं होतं. आणि तुम्ही बघा आता व्हिडिओ तुमच्या यूट्यूबला म्हणा, इंस्टाला म्हणा, या सगळ्या लग्न सोहळ्याचे व्हिडिओज, या मंडपाचे व्हिडिओज तुमच्याकडे आता येतील. आणि आवर्जून बघा. एक सर्वसामान्य कुटुंबातील परिवारातील ज्यांचा पारंपरिक व्यवसाय, त्यांच्या वडिलांचा व्यवसाय मुलांनी सांभाळला आणि त्या दुसऱ्या पिढीमध्ये इतकं सुंदर असं टेंट तो देऊ शकतो, याची आत्मविश्वास तुम्हाला सगळ्यांना येईल. आणि मी तुम्हाला या माध्यमातून विनंती करतो की तुम्ही एकदा हे टेंटचे व्हिडिओ बघा आणि तुमच्या मनातील सुप्त अवस्था पूर्ण करण्यासाठी तुम्ही पप्पू सैतवालशी संपर्क साधा. महावीर टेंटवाल्यांशी संपर्क, त्यांचं ऑफिसही जळगावला आहे. एक उंच भरारी घेण्याचा प्रयत्न तो करीत आहेत. पण पहिल्याच टप्प्यामध्ये अतिशय गर्व वाटावा, पूर्ण जामनेर शहराला त्या टेंट हाऊसचा गर्व वाटावा अशा प्रकारचा टेंट उभारणी म्हणजे सगळ्याच लोकांनी, मंत्री महोदयांनी त्याचं कौतुक केलं, खासदारांनी कौतुक केलं, सगळे हरिभक्तपरायण आलेले होते लग्न सोहळ्यासाठी, त्यांनी कौतुक केलं, VIP लोक आलेले होते, त्यांनी कौतुक केलं की हा मंडप कुठून आणला. आम्ही सांगायचो की हे जामनेरच्याच आमच्या मित्रांचा हा एक काम आहे. त्यांना खूप सारा आनंद वाटला, कौतुक वाटलं की एका ग्रामीण भागामध्ये सुद्धा अशा प्रकारची मंडपाची उभारणी ग्रामीण भागातील दुकानदार करू शकतो, हे त्यांना कौतुक वाटलं. आणि खरोखर हे कौतुकास्पद आहे. मी पप्पूला, आमच्या प्रकाशरावांना दोघांना आणि त्यांच्या टीमला, मग लाईट व्यवस्था असेल इतर काही व्यवस्था असेल, त्यांना मी या माध्यमातून खूप खूप शुभेच्छा देतो. आणि त्यांचा व्यापार वृद्धिंगत हो, त्यांचा व्यवसाय वृद्धिंगत हो, त्यांना खूप सारं कामं मिळो, याच्यापेक्षा चांगल्या चांगल्या पद्धतीच्या डिझाईन्स मंडप्स ते उभारो अशी मी प्रभूचरणी प्रार्थना करतो. आणि प्रभू त्यांना शक्ती देव अशी मी मनापासून प्रभू रामचंद्राजवळ प्रार्थना करतो.